दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. त्र्यंबकेश्वर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्या अनुषंगाने येथे चोख नियोजन करणं गरजेचं असूनही येथे कोणत्याही प्रकारचं नियोजन नसल्याचं चित्र रविवारी दिसून आलं. काल त्र्यंबकेश्वर मधील मुख्य चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक कोंडीमुळे जवळपास अर्धा तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं. या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने भव्य पार्किंग व्यवस्था असताना सुद्धा भाविक थेट मंदिरापर्यंत वाहन घेऊन येत असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे वाहनांची गर्दी झाली होती. पोलीस प्रशासन सुद्धा सुस्त असून नगर परिषदही याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. बाहेरील भाविक थेट पार्किंगला न जाता मुख्य चौकामध्ये येऊन गाडी लावून निघून जातात. त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. यात पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यात दुर्लक्ष असल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होत असते. दरम्यान या संदर्भात त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांना फोनद्वारे माहिती दिली असता त्यांनी तात्काळ आपल्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना पाठवून येथील वाहतूक सुरळीत केली. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.